नमस्कार भावांनो बहिणींनो. आज म्हणलं आता मस्त वांग्याची भाजी बनव, पण आज मी नाही बनवणार, आज तुमची भाशी बनवणार आहे ना ग दीदी? बनवते ना? तर छकू दीदीला म्हणलं तूच भाजी बनव, पण तिच्या तोंडातले आले तिला काय वांग्याची भाजी द्यायची नाही, आणि भैयाच्या पण तोंडातलं येईल तर त्याला काय द्यायची नाही. तर थोडीशी वांग्याची भाजी बनवते आणि त्याला बटाट्याची भाजी बनवते, शेंगदाणे लावून दोघायला आवडती. आज मी सकाळच्या 5 वाजता उठेले. असं तर मला 5:30 वाजता उठावं लागतंय, पण यायला जायचं होतं लवकर, तर उठले. मग यायला पाणी ठेवलं आणि आता चाललंय त्याचा आराम. पपडी खाल्ली त्याईनं, इकडं फापडी म्हणतात पपडीला सुरतलं. तर मग पपडीचा नाश्ता केला आणि झोपलेत. आता थोडं आराम करतो म्हणे, झोप होत नाही ना, उशिरा यावं लागतंय त्याच्यामुळं. तुमच्या ताईचे सगळे कामं झालेत, घरं गिरं घासून घेतले, लयच घर घाण झालतं. म्हणजे एवढं काय घाण नाही झालं, फरशी तशी आहे, चुला घासून घेतला, सगळे कामं आवरलेत आता. आणि आता करायचं आहे स्वयंपाक. आता सकाळचे 9 वाजले. मग इथं गणपती बसेल तर तिथं आरती होती. म्हणलं असं पण आज आपलं लवकर काम झालंय तर थोडासा लवकर व्हिडिओ काढा. गंज म्हणते संध्याकाळी काढीन, पण मग एकदा आळस आला तर आळसच येतोय, कटाळा केला तर कटाळाच होतोय. मग एखाद दिवशी आपल्याला म्हणजे पहिलं कसं होतं, रात्रीच्याच टायमाला मी हे करायची, व्हिडिओ काढून ठेवायचे. केसाला मेहंदी लावायची तर लय कटाळा आलाय. छकू दिदी लावून देत असती. छकू दिदी म्हणती मम्मी लाल मेहंदी लावून दे म्हणती ती केसाला तिच्या, पण म्हणलं नको, इकडच्या मेहंद्या चांगल्या आहेत, नाही आपल्या इकडच्या चांगल्या आहे. लय लाल केस होते तिकडच्या मेहंदीचे, मग लेकरायचे पण केस उतरतात, मेहंदी लावली तर गळतात. मग त्याच्यामुळं मी लावत नसते. हरसूबाई आता असं करताय आमचा लहानपणी मेहंदी लावायचा लय, तर त्याचे लय वाईट केस झाले. तर आता लयच लेकरायचे वाईट केस होते, लहान लहान लेकरायचे. छकू दिदीचे पण तिचे नाही झाले म्हणा. मग मी लेकरायला कोणच्याच मेहंद्या लावू देत नसते. छकूल तर मेहंदी लावूच देत नसते, मी नाही म्हणते, नको म्हणते. आता माय भाषायला पण दिवा म्हणजे म्हणे तू तशीच म्हणती, लवकर येऊ नाही राहिली तू मी म्हणलं बाळा आता दिवाळीला येते, लेकरं पण म्हणजे एक म्हणजे जात नाही ना एक वर्ष, त्याच्यामुळं लेकरायला पण लय घाई होती. चुला गेला घासून घेतलाय. आता सकाळचं चहा पाणी सगळे कामं झालेत आणि स्वयंपाकच राहिलाय. आणि असं पण भैया 12 वाजता येतो तर थंड जेवण होतंय, मग त्याच्यामुळं मी 11:30 म्हणजे 11 वाजता 10 वाजता जर लागलं तर मग आरामानं 11:30 वाजे लोक स्वयंपाक होऊन जातोय. 2 भाज्या बनवा, एकाला एक हे नाही आवडत ते नाही. 30 रुपये पाव वांगे झालेत इकडं. आणि आपल्या इकडच्या वांगे येतं नाही, जर तिखट नाही बनवली भाजी तर पानसट वांगे लागते. ते पायाला काटे नसतेत, लय काटेच नसते त्या वांग्याला. आहे गोड गोड होती भाजी वांग्याची. आता मस्त मी याला भुरकीत तळून खाणार आहे. आता हे काय तिघं पण खात नाही, 2दा खावा लागन. पावशेर वांगी एका माणसाला लय होते, एकट्या माणसाला, त्याच्यामुळं. आणि ते शिराची दोडके ते पण खाऊ वाटाना, तेच भाजीपाला इथं. आणि भेंडी पण ती खाऊ वाटाना. आता कोणताच भाजीपाला आवडीन खाऊ वाटत नाही, काहीच आलक नसतं इथं. तेच भाजीपाला. हरसूचे पप्पा म्हणे ते शिराचे दोडके आणा, जाऊ नको म्हणे. आणि भैयाला नाही आवडत, मग त्याला तर कसेच नाही आवडत ते शिराचे दोडके, नकोच म्हणतोय. आता मी घेते आता स्वयंपाक पाणी करून यायला. आता नंतर नाश्ता आता पाहू काय म्हणतात, खातेत का नाही. तर आता खाणार नाहीत. आता झोपातून उठलं माणूस तर लय आळस येतोय. तर आज जायचंय मला मशीनमध्ये, मै ड्रेस आणि शिलाई मारायला टाकले, ती काय लवकर मारत नाही, तिथं जाऊन बसावं लागतंय. आता तरी पण 8 दिवस झाले तर तिनं मारून नाही ठेवली शिलाई, काय नाही. तर आज जाईल, घरातले कामं संपत नाही. तर मग यायला 2 वाजता जेवायला येते, ते जेवण गिवण देईन. मग हरसू राहिण्याच्या पप्पा जाऊन छकू दिदीन मी जाईन मशीनमध्ये. तर आता मी काही शिवत नसते मी. आता पहिल्यांदा मग चालूच राहायचं शिवायला टाकणं तिथं, काही ना काही साड्याचे पिको फॉल हे ते. आणि इकडं फॉल्टीस म्हणावं लागतंय साड्याचा पिको हे करायचा असला तर, आहे का नाही मशीनमध्ये.
आणि मला काय एवढ्या साड्या पण आवडत नाही, तर जास्त करून ड्रेस आणि हेच असते. तर ती म्हणती तू आता काहीच शिवायला येत नाही. तर मी म्हणते सारखंच तर पडतंय, साड्या घ्या आणि तेवढे ते शिलाया 500-500 रुपये शिलाई द्या आणि हे द्या, ड्रेस घेतलेलीच पुरते. तर मग त्याच्यामुळे मी काय जास्त साड्या घेत नसते. आत्ताच मागं शिवलेत 500-500 रुपये शिलाई, आणि साधे जर शिवायचे असले तर 300 रुपयाच्या वरच शिलाई. तर मग काय नाही, ड्रेसच घातलेले पुरते, जसे घेतले तसे. आता नाईट ड्रेस आणि हे टी शर्ट चांगली आहे, ते हेडो काढायला गळे मस्त फिट आहेत ना, त्याच्यामुळं मग मी जास्त याच्यावरच काढत असते. मस्त आहे, काय आपल्याला रेसिपी बनवायची असली तर गळे चिटकून येते, मग मला हेच आवडते. आता पण हां, आणि आता परत मी असे घेणार आहे. आता 4 जोडी घेतलेत हे असे. तर दिवाळीच्या टायमाला याचे पप्पा सोबत असले तर डबल 2 जोडी आणणार आहे. हेडो काढायला भारी येते, गळे पण लहान लहान आणि मस्त वाटतात. आणि अशी पण कुठं जातो आपण, घरातच राहतो जास्त करून. बाहेर जायचं असलं तर मग नाही जात मी ह्या कपड्यावर. समजा कचरं हे टाकायला जाते, समजा इकडं सगळ्याच बाया नाईट ड्रेसवर राहतात. आता मस्त तुमच्या ताईला करायचा आहे स्वयंपाक, आणि छोकू दिदीला म्हणलं तू बनव, तर पाहू आता बनवती का नाही. तर तिखट म्हणजे द्यायला दोघा भावाला तिखट काहीच खाऊ वाटाना. मग त्या तोंडात रात्री पण भैयाच्या डोळ्याला पाणी येत होतं, मग त्याच्यामुळं म्हणलं नकोच आता. थोडी याच्या पप्पाला पण डॉक्टरनं नाही सांगेल तिखट भाजी खायची, तर एवढं काय तिखट जेवण नाही बनवत मी आता. आता मग खिचडी खायची इच्छा आहे, पण फुलगोबी संपली आपली. पावभाजी नाही तर म्हणलं होतं पावभाजीच बनवे. तर आता पावभाजीची रेसिपी टाकेन मी, बनवते घरी. तर मी लय अल्लक बनवते, पण मला कंटाळा येतोय रेसिपी टाकायचा. नाहीतर मग अल्लक बनवणं चालूच असते. आता पावभाजी बनवली नाही एखाद दिवशी तर टाकेन मी नक्की. आता एखाद दिवशी म्हणजे ते रेसिपी टाकायचा मला लय कुटाणा वाटतोय. ते बनवा आणि ते कांदा आणि सगळं तयार करा, मग त्याच्यामुळं मला आळस येतोय. तर आता बरेच दिवस झाले काही टाकलं नाही, आता टाकेन मी नक्की. आता असं पण टाकली असती मी आजच रेसिपी पावभाजीची, पण शिमला मिरची संपेल आहे आपली आणि फुलगोबी, त्याच्यामुळं. नाही तर असं मी बाजारला गेले तर मी आलं म्हणजे वाटाण्याच्या शेंगा झालं, हे झालं, काही ना काय म्हणजे मग चालूच राहते. आणि मसाले हे आपल्या भैयाला तर एवढा नांदे ना, छोले भटुरे हे ते म्हणजे मला बनवणं चालूच राहणं लागतंय. तर कधी कधी याचे पप्पा म्हणते त्याला हॉटेल टाकून दे, म्हणजे याला लय आवडते अशा बाहेर बनवायला. तर जास्त बाहेरच्या वस्तू पण खाणं चांगल्या नाही. मग पावभाजीचे मसाले हे ते मी आणूनच ठेवतात, म्हणजे ते आणूनच ठेवतोय प्रत्येक मसाले. आणि सुरतला अल्लक डाळ भात बनवायचे मसाले, खिचडी बनवायचे मसाले, लय अल्लक मसाले भेटते तिकडं. जो मसाला पाहिजे तो मसाला भेटतोय आपल्याला. जर गोबीची भाजी बनवायची असली तर त्याचा मसाला अल्लक मसाले राहते. आणि छकू दिदीला म्हणलं तू माझ्यासोबत ये हेडत, तर ती नाहीच म्हणती. इथं बसेल आमची दिदी, अशी करती छकू दिदीचं. म्हणजे तिला मी काय एवढं घेत नसते, तिची इच्छा नसती तर. आणि चला बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.